आणि यानंतर थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले राधानगरी धरण हे 99% भरलंय। दाजीपूर अभयारण्य या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे। 7 दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे। दरम्यान धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भोगावती नदीपात्रात वेगाने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। थेट फोन लाईन वरून ते आपल्यासोबत जोडले गेलेत। रणजित, आपण पाहतोय कोल्हापुरातील राधानगरी धरण हे 99% भरलेलं आहे। काय अधिक अपडेट समोर येत आहे? कोल्हापूर जिल्ह्यातल्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेली 4 दिवस पाऊस चालू आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वच धरणं जी आहेत ती आता पूर्ण क्षमतेने भरत आहेत। राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्याची ताण भागवणारं धरण आहे। 7.5 TMCचं हे धरण आहे। हे पूर्ण क्षमतेने आता भरत आलेलं आहे। कोणत्याही क्षणी याचे दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे। सध्या राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची जी पाण्याची वर्षभराची ताण आहे ती मात्र आता भागणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि जवळजवळ 39 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। नक्कीच, धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।